सगळ्या मठ्या आणखीन धर्मशाळा वगैरे खचाखच कारसेवकांनी भरलेल्या होत्या. पण त्यांनी अभेद्य अशी तटबंदी पोलिसांची केली आणि त्या दिवशी प्रत्यक्षात प्रचंड संख्या 30 ऑक्टोबरला जमा झाली आणि घोषणा द्यायला सुरुवात झाली. ती तटबंदी तोडून युवक आत जायचा प्रयत्न करू लागले. त्याच्यातले काही युवक यशस्वी झाले आणि त्यांनी त्या बाबरी ढाच्यावरती चढून त्याच्यावरती भगवा झेंडा लावला. पूर्ण मीडिया हा दहशतीत होता. मीडिया मॅनेज केलेला होता आणि देशभरामध्ये मीडियामध्ये सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे चाललं की कारसेवा फेल गेली, तिकडे कोणी आत जाऊ शकले नाहीत आणि पोलिसांनी यशस्वीपणे सगळ्यांना थांबवलं. बीबीसीच्या एका पत्रकारांनी तो फोटो काढला. त्यावेळेला सोशल मीडिया, ईमेल काही नव्हतं. खूप उशिरानी तो फोटो बाहेर आला आणि मग ती बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली की कारसेवकांनी बाबरी आणि त्याच्या ती आम्हा सगळ्या जेलमधल्याही लोकांना कळली. भयंकर आनंद झाला.